आता या जातक कथा प्रसिद्ध होत आहे म्हणून मी आपणापुढे एक एक जातक कथा सादर करीत आहे. तर आजची जातक कथा आहे उदारधी मृग. तर हे जे मृग आहे तर एकेकाळी आमचा बोधिसत्व मृगकुळात जन्माला होता आणि त्याची जी कांती होती, त्वचा होती, ती अगदी सुवर्णासारखी होती. आणि डोळे, हे डोळे जे होते तर हे वज्र मण्यासारखे होते. आणि शिंगे रजत वर्णाची होती आणि तोंड अरुणा वर्ण. आणि हातपाय तर इतके सुंदर होते. हातपाय लाक्षा रसाने चित्रित केल्यासारखे सुंदर होते. आणि मग त्याची वालधी समरमृगाच्या वालधीसारखी होती, शोभिवंत होती. इतकं ते मृग हरिण सुंदर दिसत होतं. आणि त्या बोधिसत्वाचा त्याला जन्म झाला होता. आणि शरीर जवान घोड्यासारखं सुंदर दिसत होतं. आणि तो मग अशात तो काशीला आपल्या पाश्य मृगाचं अरण्यात निघाला. आणि त्याची जी मग त्याला काय नाव दिलं त्याच्या हरणाने, निग्रो धमक राज. निग्रो धमक राज. तर त्याचे लोक त्याला म्हणायचे. आणि त्याच्यासारखाच एक शाप नावाचा मृग सुद्धा आपल्या मृगाचं अरण्यातच राहत होता. आणि बोधिसत्वाने सुद्धा आपले मृग, 500 मृग त्याच्यासोबत राहत होते. परंतु काशीचा राजा होता. हा काशीच्या राजाला इतकी चटक होती त्या मृगाची की रोज तो शिकारीला जायचा आणि त्या मृगाची शिकार करायचा. आणि रोज त्याला त्या मृगाचं मटण पाहिजे होतं, मटण खायचा. आणि रोज असं प्रकारे त्या अरण्यात जाऊन मग ते शिकारी काय करायचं, एक बाण मारला तर त्या मृगाला त्या बाणाचा आवाज येताबरोबर ते सैरावैरा धावायचे. असे सैरावैरा धावता धावता बाणावर बाण सोडला की 4-5 हरिण बळी पडायचे. आणि तो राजा काय करायचा की शेतामध्ये शेतकरी काम करायचे, काही पेरणीचे दिवस असायचे, उन्हाळ्यात शेतीचे कामं असायचे. आणि तशात सुद्धा तो राजा त्या शेतकऱ्यांना काय करायचा की त्याच्याबरोबर घेऊन जायचा आणि म्हणायचा की मला मदत करा आणि हरणाचा शोध करा. आणि मग ते शेतकरी असे कुरकुर करायचे की आपल्या शेतीचं काम सोडानं ह्या राजाच्या शिकारी करता आपल्याला रोजच त्रास होतो आणि आपल्या शेतीचे कामं वेळेवर होत नाही. म्हणून ते शेतकरी सुद्धा दुःखी कष्टी व्हायचे. आणि मग ते एक दिवस त्या शेतकऱ्यांनी काय विचार केला की बघा म्हणे, आपण काय करू, इथे कुंपण करू, तिथे पुरण करू, तिथे तलाव करू, अरण्यात भटकू आणि मग त्याच्यामध्ये त्या हरणांना गोळा करू. आणि ते हरण गोळा करतानाही त्यांनी सगळ्या वाटा बंद करून घेतल्या. आणि फक्त ते काशीची ते पुरणाचीच वाट तेवढी त्या हरणांना पडायला त्यांनी शेतकऱ्यांनी मोकळी ठेवली. मग ते हरण अवखळल्यासारखे त्या पुरणाजवळच आले. आणि त्या पुरणामध्ये घुसताबरोबर त्या शेतकऱ्यांनी काय केलं, मग असं फाटक करून घेतलं आणि त्यांना बंद केलं. मग रात्रंदिवस, कारण त्यांनी राजाची परवानगी घेतली होती. राजाला म्हणाले होते, राजासाहेब तुम्ही म्हणे रोज असं, तर मग आमच्या शेतीचे कामं पुरतं, अशी त्यांची तक्रार होती. मग त्यांनी राजाला असं सांगितलं मी असं करतो. मग राजानं त्यांना त्या शेतकऱ्यांना परवानगी दिली. आणि तेव्हापासून त्या पुराणामध्ये ते
हरणं पुरणाची तयारी केली, त्याला फाटक केलं आणि अरण्यात फिरले सगळे शेतकरी. आणि मग त्या कोरोनामध्ये भरपूरच हरणं गोळा झाले. आणि तेव्हा कुठे त्यांनी शेतकऱ्यांनी राजाला सांगितलं की महाराज, आम्ही भरपूर असं कोरोनामध्ये, आता तुम्ही रोज जा आणि एक एक हरीण तुम्ही शिकार करून आणत जा आणि तुमचं रोजची वेळ भागवत जा. तर तशा प्रकारे मग राजांना त्या मृगाची विनंती मान्य केली शेतकऱ्यांची. तशाप्रमाणे जाऊ लागले, रोज एक एक हरीण जाऊ लागलं. आणि एकदा तर काय करायचं, ते हरणं जर पळाले, शिकार करायचे ते हरणं पळाले, ते एका वेळी 3-3, 4-4 हरणं मरून जायचे त्या बाणाने. तर मग त्यांच्या त्या शाख 2 मृगांना पाहून अत्यंत संतुष्ट झाला. नेग्रो आणि शाख ह्या दोघांना पाहून राजा खूप संतुष्ट झाला की का रे बाबा. मग ते अगोदर राजा मारायला आला, तर ते हरणाचे ते प्रमुख म्हणजे निवृत्त म्हणजे बुद्ध आणि शाक हे 2 त्यांचे हे होते ना प्रमुख. मग ते अगोदर पुढे गेले, तर ते खूप सुंदर होते. आणि मग त्यांनी त्या यानं काय केलं, राजानं त्यांना अभयदान दिलं. आणि मग रोज अशी पाडेपाडे एखाद्या मृगाला मारून येत किंवा त्याच्या स्वयंपाकाला सांगत की जा बाबा एक हरीण घेऊन ये. त्याप्रमाणे तसं पाडेपाडीने सुरू झालं. परंतु मृगराजाला किंवा सुदाला पाहून इतस्तः जे काही पडत सुटत ते हरीण, मग ते बेशे निष्पाप मारायचं. तर मग ते सुद्धा बोधिसत्वाच्या आणि मृगाची ही गोष्ट बोधिसत्वाला कळवली. तर तेव्हा शाखाला बोलून, मग मित्रा, एकासाठी 2-4 हरणाचा नाश होतो आहे. तर आम्ही राजाला अशी विनंती केली की आजपासून तुम्ही बाणानं मारू नका मृगाला, एक जागा तयार करून घेऊ. मग तिथे एक मृग येत जाईल आणि मग त्या ओंडक्यावर डोकं ठेईल आणि तुम्ही त्याला मारून घरी घेऊन जाता. म्हणजे ते बाणाने मारले की त्याच्यामध्ये 4-5 हरीण बळी पडतात, हे नुकसान होतं, असं बोधिसत्वाने म्हणजे निगृढनं आणि शाखाने त्याला सांगितलं राजाला. मग त्याला ते मान्य झाले. ही गोष्ट शाक मृगाला पसंत पडली. आणि तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाला, माझा आणि तुझा परिवार सारखाच आहे, तुझेही हरणं माझेच आहे, माझेही हरणं माझेच आहे. तर असं त्याला सांगितलं. आणि मग याही गोष्टीला शाक कबूल झाला. हो, तुम्ही जसं कराल म्हणे निग्रोध, तसं मी ऐकेल. आणि मग आडेपाड्याने एक एक जाऊ लागलं. मग एक दिवशी काय झालं, एक गरोदर मृग होतं, मृगिणी एक मृगिणी होती. तर ती गरोदर होती. मग ती शाखाला म्हणाली, मी जात नाही म्हणे, कारण मी गरोदर आहे. जेव्हा मी बाळाला जन्म देईल तेव्हा बाळा नेहमी आम्ही आमचं प्राण देऊ. तर मग शाखा म्हणाला, अरे अरे, हे तर म्हणे आपल्या अन्याय होईल ना म्हणे, असं राजाला कसं आपण सांगायचं, ज्याचा जो पाडी आहे त्याला तर जावंच लागेल. मग तिची काही गोष्ट शाखाने मानली नाही. मग ती गेली निग्रतकडे, बोधिसत्वाकडे गेली आणि तिने आपली अडचण सांगितली. म्हणे ठीक आहे. तर मग त्या दिवशी काय केलं की बोधिसत्व स्वतः त्या ओंडक्यावर मान ठेवून पडला आणि ते मारेकरी आले. आणि त्या बोधिसत्वाचं ओंडक्यावर मुंडका आपण कसं मारायचं त्यांना. यांना तर राजाने अभयदान दिलं आहे, शाखाला आणि निग्रतला.
अभयदान दिलं तर आपण यांना कसं मारायचं? मग तो मारेकरू धावत धावत राजाजवळ गेला. म्हणे, राजेसाहेब, तुम्ही ज्यांना अभयदान दिलं होतं निवृत्तला, तोच त्या फोनकर मान ठेवून झोपलाय म्हणे. मी कसं मारू त्यांना? आणि तुमच्या परवानगीशिवाय मी कसं हे करू? तर मग राजा त्यांच्याजवळ आला आणि बोधिसत्वाला विचारलं की, का रे बाबा, तू काय इथे झोपला? तुला मी अभयदान दिलाय. हो म्हणे, महाराज, मला अभयदान दिलाय. ती एक मृगिणी आहे, ती गरोदर आहे आणि ती म्हणते, मी जेव्हा माझी सुटका होईल तेव्हा मी माझ्या बाळाचं आणि माझं प्राण देण्यास स्वीकार करण्यास तयार होईल. म्हणून म्हणे मी आलो. आणि मग राजा थोडा विचारात पडला. मग राजाने असं म्हटलं की, या गोष्टीला कसं काय म्हणे? तुला पसंती बोधिसत्व त्याला म्हणाला, माझा आणि माझा परिवार आम्ही सारखेच आहोत, शकासुद्धा आमच्या परिवारासारखाच आहे. तर मग म्हणे, तुला मी मारणार नाही आणि तिलाही, त्या मृगिणीला मी अभयदान देतो. मग बोधिसत्व म्हणाला, मृगिणीला अभयदान देता तर तुम्ही असं सगळ्या हरणांनाच अभयदान देताना म्हणे, निष्पाप जीव रोजच्या रोज मारले जातात. तर अशा प्रकारे त्याने राजाला विनंती केली आणि मग राजाने त्या हरणांना मारण्याचं बंद केलं, ठार मारण्याचं. मग परत बोधिसत्वानं निगृध्द हे विनंती केली की, तुम्ही जसं हरणांना अभयदान दिला तसं वनातील इतर जे प्राणी आहेत त्यांना सुद्धा अभयदान द्या. अशा प्रकारे मग राजानं वनातील प्राण्यांना सुद्धा अभयदान दिले. आणि तेव्हा कुठे ते गृहिणी मग बाळांचं झाली आणि तिला एक सुंदर पुत्र झाला आणि तो शाकाजवळ जाऊ लागला. मग तेव्हा त्याची आई त्याला काय म्हणाली, अरे बाळा, तू शाकाजवळ काय जातो? आपल्या निवृत्त जवळ जा की ज्याने तुझा प्राण वाचवला. बघ म्हणे, निवृत्तमुळे माझा प्राण वाचला. तू त्याच्याजवळ जा आणि त्याच्याबरोबर जगणंच तुला श्रेयस्कर होईल. शाकाबरोबर राहण्यापेक्षा तू निवृत्त जवळ जा आणि त्याच्या सहवासात राहा. म्हणजे तुझ्या त्या निवृत्तमुळे तू वाचला आहे आणि या जगामध्ये वावरत आहे. तर तू निवृत्त जवळ राहा आणि तेव्हाच तिथे जगणं तुला श्रेयस्कर होईल. अशा प्रकारे त्याच्या आईनं उद्देश केला. आणि मग ही गोष्ट जातक कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.